श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. 11 जूनला आलेली आहे अधिक महिन्यातली शेवटची एकादशी. आता संपूर्ण महिन्यात जरी तुम्हाला काही विशेष करायला जमलं नसेल, काही सेवा करायला जमलं नसेल, तरी आता ही शेवटची एकादशी 11 तारखेला आहे आणि ही संधी अजिबात दवडू नका. कारण एकादशी तिथीच अधिक महत्त्वाची आहे. अधिक महिन्यात खूप महत्त्वाची असते आणि या दिवशी केलेली प्रत्येक सेवा गोष्ट तुम्हाला लाभ देते. पण या दिवशी नक्की काय करायचं आहे तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सांगितलेली माहिती इतर तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की तुम्हाला काय अनुभव आला ते लिहायला विसरू नका. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आता या एकादशीला 3-4 गोष्टी तुम्ही करू शकता आणि या 3-4 गोष्टी करायला नाही जमल्या तर यामधले एखादी गोष्ट तरीही केली तरीही चालेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाचा फोटो असेल तर पांडुरंगाची पूजा करायची आहे आणि पांडुरंगाला पिवळी फुलं खास करून त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीचं पानं काढून ठेवा. आता जर पूजा करायला जमणार नसेल तुम्हाला अगदी 10 मिनिटांचा वेळ काढून तुम्ही फक्त एक मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा तुम्ही मंत्र करू शकता. तो जप म्हणजे कोणता आहे? ओम नमो नारायण. ओम नमो नारायण हा या मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळा किंवा 108 वेळा करा. तर तुम्ही कमीत कमी 21 वेळा तर करूच शकता. त्यानंतर काय करायचं आहे? हरिपाठ, श्री विष्णू सहस्रनाम यापैकी कुठलंही एक स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. तर म्हणजे हरिपाठ म्हणायला अगदी सोपा आहे. कोणीही हरिपाठ म्हणू शकतं. त्यामुळे तुम्ही हरिपाठ म्हणू शकता. जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम येत नसेल तर हरिपाठ म्हणा. त्याचबरोबर भगवत गीतेच्या 15वा अध्यायाचं पठण करा. अधिक महिन्यात करायला सांगितलं जातं. तसेच तुम्ही आतापर्यंत काही केलं नसेल तर एकादशीची ही तिथी नक्कीच दवडू नका. या दिवशी भगवद्गीतेच्या 15वा अध्यायाचं पठण करा. वाचन, मनन, कमीत कमी श्रवण तरी नक्की करा. त्याने आध्यात्मिक लाभ नक्कीच होतो. तसेच तुळशी पूजेला एकादशीला महत्त्व असतं. त्यामुळे तुळशीची पूजा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करावी. तर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या ऐपतीप्रमाणे गरजूंना यथाशक्ती तुम्हाला अन्नदान, वस्त्रदान किंवा गोसेवा या गोष्टी एकादशीला आपल्या हातून घडाव्या. आणि एकादशीचा उपवास तर सगळेजण करतातच. आपल्याला झेपेल तशा पद्धतीने उपवास एकादशीचा करायचा आहे. अधिक महिन्यात जी पण कुठली जी साधना असते, छोटी मोठी साधना आहे आपण करतोच, त्याचं पुण्यफळ जे आहे ना अधिक पटीने मिळतं. तर हे तर तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे या एकादशीला, या तिथीला जर तुम्ही कुठल्याही प्रकारची छोटीशी जरी साधना केली तुम्हाला शारीरिक मानसिक हे लाभ होणारच आहेत, हे लक्षात ठेवा. तसेच एकादशीच्या दिवशी उपवास जरी तुम्हाला करायला जमणार नसेल किंवा तुम्ही उपवास करत नसाल तर कमीत कमी या दिवशी तुम्ही तांदूळ खाऊ नयेत. तांदूळ हे एकादशीला वर्ज्य मानलं जातं. तसेच कांदा लसूण विरहित जेवण करावं, सात्विक आहार घ्यावा. एकादशीच्या दिवशी घरात राग, वादविवाद, भांडणं, एकमेकांना शिवाय शाप देणं या गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मन, वाणी, कृती यांची शुद्धता राखणं महत्त्वाचं आहे. निंदा, चुगली करणे एकादशीच्या दिवशी करत बसू नये. कुणाचीही कोणत्याही व्यसनापासून दूर राहावं. हिंसक विचार आणि कृती आपण ह्या दिवशी टाळायची आहे. अहिंसा आणि करुणेचा भाव ठेवावा. एकादशी ही तिथी जी आहे ती आध्यात्मिक प्रगती करणारी तिथी आहे. म्हणूनच या तिथीचा लाभ घ्यायचा आहे. अधिक महिन्यातली एकादशी ही फक्त उपवासाची तिथी नसून मन, वाणी, कर्म यांचे शुद्धीकरण करण्याची संधी आहे. भगवान विष्णूंचे स्मरण, जप, दान, सात्विक जीवनशैली यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व वाढते. श्रद्धा, भक्ती आणि संयमाने केलेली एकादशी जीवनात सकारात्मकता, मनशांती आणि ईश्वरावरील दृढ विश्वास वाढवण्यास मदत करते. आता 11 तारखेची जी एकादशी आहे ती कमला एकादशी आहे. आता ही एकादशी एका विशिष्ट योगात येते. सर्वार्थ सिद्धी योग आणि शोभन योग या दिवशी असणारे आहे. त्यामुळे हे योग अत्यंत शुभ मानले जातात. खास करून आपण एखादं काम सुरू केलं असेल आणि त्या कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळावी, यश मिळावं यासाठी या योगाचा लाभ करून घेतला जातो. व्यापार आणि करिअरशी संबंधित कामं व्हावीत म्हणून हे योग फार महत्त्वाचे असतात. मग काय करायचं?
म्हणूनच या योगामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचं महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे पूजा करण्यास महत्त्व आहे. आता भगवान विष्णूंची पूजा तर आपण अगोदरच करणारच आहोत. त्याचबरोबरीने हे योगही जुळून आल्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीची सुद्धा पूजा त्याबरोबर केली तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील. म्हणजेच लक्ष्मीनारायणची पूजा, पांडुरंग आणि रुक्मिणीची पूजा या दिवशी करायची आहे. तर अधिक महिन्याचे आता हे शेवटचे 5 दिवस राहिलेले आहे आणि हे 5 दिवस फार महत्त्वाचे आहेत. या अगोदरही मी व्हिडिओ केलेला आहे यावरचा. कारण 11 तारखेला आहे एकादशी, 12 तारखेला आहे प्रदोष, 13 तारखेला आहे मासिक शिवरात्र, 14 तारखेला आहे दर्श अमावस्या आणि म्हणजे दर्श अमावस्याची सुरुवात होत आहे आणि 15 तारखेला आहे सोमवती अमावस्या. हे शेवटचे 5 दिवस नक्कीच तुम्ही अधिक महिन्यामध्ये लाभ घेऊ शकता. इतर दिवशी जर तुमचा काही सेवा जर झाली नसेल तर या 5 दिवसामध्ये तुम्ही जेवढी साधना उपासना करता येईल तेवढी करा. जेवढा जप करता येईल विष्णूंचा तेवढा तुम्ही करा. त्याचबरोबर अगदी काहीच नाही जमलं तर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जप जरी तुम्ही केला तरी सुद्धा त्याचा लाभ तुम्हाला होणार आहे. आणि किंवा जर तुम्हाला जमलंच तर विष्णू सहस्रनाम एकदा तरी पठण करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.